हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास या विषयातील ब्रिटिश राजवटीचा विस्तार या विषयीचे वन लाइनर्स पाहणार आहोत. याआधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघूयात आपल्याच्या विषयाकडे. तर जेम्स प्रिन्सेस यांनी 1824 अलाहाबाद येथे जनगणना केली. ओरिएंटल सेमिनरी 1829 मध्ये गौर मोहन अडी यांनी सुरू केली होती. दुसऱ्या कर्नाटक युद्धादरम्यान फ्रेंच सैन्याचा नेता जोसेफ फ्रँकोइस डुप्लेक्स होता. अवध 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने ताब्यात घेतला होता. अवधचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह होता. इम्फाळची लढाई 1944 ब्रिटिश सैन्य व जपानी सैन्यादरम्यान लढली गेली. पहिले अँग्लो शीख युद्ध 1845-46 या काळात झाले. मुघल सम्राट शाह आलम याने 1765 मध्ये बंगाल, बिहार व दिवाणी ईस्ट इंडिया कंपनीला दिली. पुढे पाहूया. ब्रिटिश काळात नवी दिल्लीच्या इमारतीच्या मुख्य भागांचे नियोजन व डिझाईन करण्याचे श्रेय आर्किटेक्ट्स एडविन लुटियन्स होते. ईस्ट इंडिया कंपनीने 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमचा वेढा घातल्यावर मैसूर ताब्यात घेतले. पुढे पाहूया. प्लासी लढाई 1757 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकली. मुंबई बेट इंग्रज प्रिन्स चार्ल्स याला 1661 मध्ये पोर्तुगीजांनी हुंडा म्हणून दिला होता. पंजाबचे शेवटचे राजा महाराणा दुलीप सिंग हे 1849 या काळात 10 वर्षाच्या वयात पंजाबच्या सिंहासनावर बसले होते. अहोम विद्रोह 1828 चे नेतृत्व गोमधर कोंवर यांनी केले होते. पहिले अँग्लो मैसूर 1767-69 दरम्यान मैसूर युद्ध ब्रिटिश व हैदर अली यांच्यात लढले गेले. ब्रिटिश व बर्मी यांच्यातील तहामुळे आसाम ब्रिटिशांनी जोडले. कालावधी 1826 मध्ये यांडूपचा तह म्हणून ओळखला जातो. पुढे पाहूया. युरोप व भारत यांच्यातील पहिले टेलिग्राफिक कनेक्शन 1865 मध्ये स्थापित झाले. विल्यम केरी, जोशुआ मार्शमन व विल्यम वॉर्ड हे सेरामपूर मिशनशी संबंधित आहेत. पुढे पाहूया. भारतातील पहिली ख्रिश्चन मिशनरी संस्था सेरामपूर मिशन, कालावधी 1800 ते 1845. 1870 मध्ये बॉम्बे सचिवालय हेनरी सेंट क्लेअर विल्किन्स यांनी डिझाईन केले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1639 मध्ये दक्षिण भारतात मद्रास पट्टणम येथे एक व्यापारी चौकी स्थापन केली. हुगळी नदीच्या काठावर 1651 मध्ये स्थापन झालेला पहिला इंग्रज कारखाना. भारतातील ब्रिटिशांचा पहिला मोठा विजय मानली जाणारी लढाई म्हणजे प्लासीची लढाई 1757. ब्रिटिश भारतात 1937 मध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या. मैसूरचा शासक ब्रिटिशांच्या हाती जाण्यापूर्वी टिपू सुलतान होता. भारतातील पहिली ज्यूट मिल पश्चिम बंगाल येथे उभारली गेली. भारतातील पहिली रेल्वे लाईन 1853 मध्ये बांधण्यात आली. इंग्रजांच्या कारकिर्दीत इंग्रजांच्या काळात रुस्टल, ज्यूट, लोखंड, पोलाद होते. ईस्ट इंडिया कंपनीने 1765 मध्ये बंगालचे दिवाणी अधिकार ताब्यात घेतले. ईस्ट इंडिया कंपनीने 1600 मध्ये राणी एलिझाबेथकडून सनद मिळवली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात घोड्यावर बसलेल्या पुरुषांना सावर असे म्हणत. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात पायदळ सैनिक वापरत असलेले जड तोफा म्हणजे मस्केट. पुढे पाहूया. 1761 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुदुचेरी फ्रान्सकडून ताब्यात घेतली. ईस्ट इंडिया कंपनीने प्रतिनिधित्व म्हणून विल्यम हॉकिन्सने सम्राट जहांगीरची भेट घेतली होती. किंग जॉर्ज पंचम व क्वीन मेरीच्या स्वागतासाठी 1924 मध्ये गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला. पुढे पाहूया. ब्रिटिशांनी 1850 मध्ये रेल्वेची संकल्पना मांडली. सुएझ कालवा उघडल्यानंतर भारताच्या परकीय व्यापारावरील ब्रिटिशांचे नियंत्रण अधिक तीव्र झाले. भारतातील पहिली रेल्वे लाईन 1853 मध्ये मुंबई ते ठाणेमध्ये टाकण्यात आली. पुढे पाहूया. भारतात प्रथम ब्रिटिश प्रेसिडेन्सी सुरत येथे स्थापन झाली. औपनिवेशिक राजवट प्रथम बंगालमध्ये स्थापन झाली. राजा जॉर्ज तिसरा याने 1800 मध्ये मद्रास येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. इंग्रजांनी 1611 मध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मसूलीपट्टणम येथे त्यांचा कारखाना उघडला. पुढे पाहूया.
ब्रिटिश भारताची राजधानी 1773 ते 1911पर्यंत कलकत्ता ही होती. 1818मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी कलकत्त्याजवळ फोर्ट ग्लोस्टर येथे स्थापन झाली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.